नाशिकमध्ये आता चक्कर येणं आणि संतुलन बिघडण्याच्या समस्यांवर एकाच ठिकाणी तज्ज्ञ उपचार उपलब्ध होणार आहेत। अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये व्हर्टिगो क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे। हे क्लिनिक दर बुधवारी कार्यरत राहणार आहे। न्यूरोलॉजी आणि ENT तज्ज्ञांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली रुग्णांना सेवा दिली जाणार आहे। चक्कर येणे, तोल जाणे, डोके हलके वाटणे किंवा कान आणि मेंदूशी संबंधित समस्यांचं अचूक निदान आणि उपचार या क्लिनिकमध्ये केलं जाणार आहे। या क्लिनिकचे नेतृत्व न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर विशाल सावळे पाटील, डॉक्टर प्राची पवार आणि ENT तज्ज्ञ डॉक्टर पंकज भट करणार आहेत। डॉक्टर विशाल सावळे पाटील यांनी सांगितलंय की व्हर्टिगो ही अनेक कारणांनी होणारी समस्या आहे। मेंदू नसांशी संबंधित आजार किंवा रक्तपुरवठ्यातील बदलांमुळे चक्कर येऊ शकते। योग्य निदान अत्यंत महत्त्वाचं आहे। डॉक्टर प्राची पवार म्हणाल्यात की चक्कर येणे ही सामान्य समस्या वाटत असली तरी तिच्या मागे गंभीर कारणं असू शकतात। वेळेवर उपचार केल्यास या त्रासावर नियंत्रण मिळवता येते। तर ENT तज्ज्ञ डॉक्टर पंकज भट यांनी सांगितलं की अनेक वेळा व्हर्टिगोचा संबंध कानातील संतुलन यंत्रणेशी असतो। योग्य तपासणी आणि थेरपीमुळे रुग्णांना जलद आराम मिळू शकतो। रुग्णांना एकाच ठिकाणी तज्ज्ञ सेवा देण्याच्या उद्देशानं हे क्लिनिक सुरू करण्यात आल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगितलंय। एकूणच नाशिककरांसाठी हे व्हर्टिगो क्लिनिक चक्कर आणि संतुलनाशी संबंधित समस्यांवर प्रभावी उपचार देणारं महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे। अश्विनी पुरी, उत्तर महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।